नमस्कार मित्रांनो, मी भीमराव लोणारे, IPM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे। आता महाराष्ट्रातील जे विधानसभा निवडणुका संपलेल्या आहेत, मतदान पार पडलेलं आहे। कोण बाजी मारणार, महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार, या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत। आजच्या या चर्चासत्रामध्ये जे WH न्यूजचे संपादक विजय खवसे सर ते आमच्यासोबत आहेत। आम्ही दोघेही महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार की नाही या विषयावर चर्चा करणार आहोत। सर जय भीम। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, एकूणच मतदान संपलेलं आहे, काय स्थिती राहणार महाराष्ट्रामध्ये? नाही, एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जी ही निवडणूक जी झालेली आहे, एकदम अतितटीची निवडणुकी झाली आहे। म्हणजे महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी ही एक महत्त्वाची लढत झालेली आहे। मी जवळपास विदर्भात फिरलेलो आहे पूर्ण, पण मी विदर्भातलीच तुम्हाला मी परिस्थिती काय विदर्भासंदर्भात बोलूया। महाराष्ट्रात तर आहेच एकूणच महाराष्ट्र तर आहेच, विशेष म्हणजे मतदारांमध्ये काय कौल होता तो मी तुम्हाला सांगतोय। तुम्ही संपूर्ण विदर्भ पिंजून काढलं? बिलकुल बिलकुल बिलकुल। आणि एका मतदार क्षेत्रामध्ये गेलं विधानसभा। नक्कीच सरकारनं जे योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा काय फायदा होता आणि लाडक्या बहिणीचा काय फायदा होणार? नाही, लाडक्या बहिणीचा जो आहे काही प्रमाणात इथे फायदा होताना मला दिसत आहे लाडक्या बहिणीचा। आणि काही लाडक्या बहिणी खुश होत्या तर काही लाडक्या बहिणी नाराज सुद्धा होत्या, कारण आमच्या मुलाखतीमध्ये स्पष्टच बोलल्या की जरी आम्हाला 1500 रुपये तुम्ही देत असाल पण आमच्या मुलांना शिक्षण द्या, आम्हाला सुरक्षा द्या, हाही त्यांचा मुद्दा होता, महागाईचा मुद्दा होता त्यांचा। आणि काही लाडक्या बहिणी खुश येतात, त्याच्यामुळं 2-3% जो फायदा आहे तो महायुतीकडे होताना लाडक्या बहिणीचा आम्हाला दिसत आहे। आपण आता नागपूर शहराचा विचार करूया। याच्यामध्ये 6 मतदारसंघ नागपूर शहरामध्ये आहे। एकंदरीत 6 मतदारसंघामध्ये जे आहे पूर्व आणि दक्षिण पश्चिम जर सोडलं तर 4 मतदारसंघामध्ये एकदम अटीतटीची लढत या ठिकाणी, काटेकी टक्कर। मी तुम्हाला सांगेल प्रेक्षकांनो की दक्षिण पश्चिम मतदारसंघ, मध्य मतदारसंघ, पूर्व मतदारसंघ, पुन्हा दक्षिण मतदारसंघ, उत्तर मतदारसंघ आणि पश्चिम मतदारसंघ असे एकूण नागपूर शहरामध्ये 6 विधानसभा क्षेत्र आहेत। या विधानसभा क्षेत्रापैकी जर मी विचार केला, जर मी तुम्हाला सांगितलं तर या विधानसभा 2 विधानसभा क्षेत्र सोडले, पूर्व आणि उत्तर, तर 4 विधानसभा क्षेत्रामध्ये जसं खवसे साहेबांनी सांगितलं म्हणजे काटेकी टक्कर आहे। म्हणजे कशा प्रकारे काटेकी टक्कर राहू शकते या 4 विधानसभा क्षेत्रामध्ये? नाही, नक्कीच उत्तर नागपूर जर आपण घेतलं तर उत्तर नागपूरमध्ये जे आहे भाजपा आणि म्हणजे काँग्रेस, नाही BSP येईन तिथे, नाही तेच सांगतो मी तुम्हाला, तेच गणित सांगतो। भाजपा आणि काँग्रेसमध्ये यांच्यामध्ये थेट लढत दिसून आलेली आहे। बहुजन समाज पार्टी आहे, प्रचारामध्ये बहुजन समाज पार्टीनं आघाडी मारली होती, पण शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे आज जेव्हा आम्ही उत्तर नागपूरमध्ये फिरलो त्यामध्ये बूथची थोडी मला दिसून आली आहे, कमतरता दिसून आली आहे। त्याच्यामुळं जे लोकांमध्ये जो प्रचार झालेला आहे तो थेट जे आहे म्हणजे नितीन राऊत आणि मानेमध्ये असा त्या ठिकाणी आम्हाला टक्कर दिसून आली आहे। एकंदरीतच जे आहे उत्तर नागपूर मधून जे आमच्या सर्वेमध्ये आहे ते नितीन राऊत बाजी मारताना मला सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला सांगेल की आम्ही उत्तर नागपूरचं जे बूथ आहे त्या बूथमध्ये आम्ही फिरलो, तर आम्ही तिथे जेव्हा गेलो तर उत्तर नागपुरातील जे मतदान करून आले त्या मतदारांचा कॉल आम्ही घेतला। त्यामध्ये नितीन राऊत यांच्याकडे पारड जे आहे ते जड म्हणजे भारी दिसलं आणि भाजपकडे जे डॉक्टर मिलिंद माने आहेत त्यांच्याकडे थोडंसं कमी दिसलं। परंतु इथे वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडी आहे, बहुजन समाज पार्टी आहे, एकूण 26 उमेदवार आहेत। जर 26 उमेदवारांनी जे म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत
त्यांनी जर आपल्या स्वतःच्या बलबुत्यावर जर वोटिंग जर घेतलं, जवळपास 24 उमेदवारांनी, जसं वंचित आहे, MIM आहे, बहुजन समाज पार्टी आहे, आणि भाजप आणि काँग्रेस आहे, 5 जर उमेदवार सोडले, एकूण 21 उमेदवारांनी जर वोटिंग जर त्यांच्या स्वतःच्या भरोशावर जर 25-30 हजार जर ते वोटिंग जमा करत असतील, आणि वंचित जे 5-10 हजार वोट घेत असेल, किंवा MIM जर वोट घेत असेल, BSP ला 30च्या वर जर आकडा गेला, तर अशा वेळेस मात्र काँग्रेसला यावेळेस झटका लागू शकतो. पण अशी परिस्थिती काही दिसून आली नाही. आपण एकूणच बघितलं, तुम्ही उत्तर नागपुरामध्ये फिरले, बिलकुल, मी उत्तर नागपुरामध्ये फिरलो, आणि आपण जी परिस्थिती बघितली ते मग कुठल्याही समाजाची असो, बिलकुल बिलकुल त्यांनी आपलं स्पष्टच सांगितलं, बरोबर आहे की नाही? स्पष्टच बोललेत ना आपल्या व्हिडिओमध्ये काही म्हणजे एकूणच स्पष्टच बोलले की विकास उत्तर नागपुरामध्ये ज्यांनी विकास केला आणि त्यांना मतदान केलेलं आहे म्हणून असे थेट मतदार बोलले. म्हणून मग एकूणच सांगेल मी, उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, डॉक्टर नितीन राऊत आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहेत, डॉक्टर मिलिंद माने, यांच्यामध्ये टक्कर आहे. पण काटेकी टक्कर जी सांगितलं जात होतं ती काटेकी टक्कर नाही आहे. काय म्हणजे मध्य नागपूरची काय परिस्थिती राहणार? त्या मध्य नागपूरची परिस्थिती ही फार म्हणजे अटीतटीची परिस्थिती मध्य नागपूरमध्ये आम्हाला दिसून आली. सुरुवातीच्या वेळेस आम्ही जेव्हा तिथला ग्राउंड रिपोर्ट केला तेव्हाच आम्हाला तिथे जे अपक्ष पुणेकर आहे त्यांच्याकडे जो आहे तो हलबा समाजाचा कल त्यांच्याकडे दिसून आला. पण त्यानंतर जे तिथे काही घडामोडी घडल्या असेल तर त्याच्यामध्ये काही फरक पडू शकतो. पण आज जेव्हा आम्ही तिथे ग्राउंड रिपोर्ट केला आणि मतदारांसोबत बोललो, तर काही मतदारांनी प्रवीण दडकेकडे कल दिला, तर काही मतदारांनी जास्तीत मतदार बंटी शेळकेकडे दिला. आता अशा वेळेस जे अपक्ष उमेदवार आहे पुणेकर ते मतदान किती घेतात त्यावर, रमेश पुणेकर, त्यावर अवलंबून आहे. पण यामध्ये नागपूरमध्ये सुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये जे काँग्रेसचे बंटी शेळके आहे ते या ठिकाणी बाजी मारताना आम्हाला दिसून आले. तुम्ही म्हणत आहात बंटी शेळके हे बाजी मारू शकतात, परंतु एकूणच मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राची जर परिस्थिती बघितली तर तिथे जे आहे मुस्लिम मतदाता आणि हलबा मतदाता बिलकुल हे निर्णायक ठरतील. बिलकुल यांचा कॉल ज्यांच्याकडे असेल निर्णायक हलबा मतदार आहे. नाही, मुस्लिम मतदाता सुद्धा आहे. मुस्लिम काँग्रेसकडेच आहे. मुस्लिम मतदारासोबत आम्ही भेटलो तेव्हा मतदान हे काँग्रेसकडे घेतलं. पण जे निर्णायक हलबा मतदान, कारण हलबा मतदार हा पारंपरिक मतदार हा भाजपचा आहे. बरं, अशा वेळी हलबा मतदार जर ट्रान्सफर होत असेल रमेश पुणेकडे तर त्यावेळेस हलबा म्हणजे भारतीय जनता पार्टी हा मायनस मध्ये जाणार आहे. म्हणून निर्णायक जो आहे तिथे हलबा मतदार आहे. आणि हलबा मतदारांनी जर बीजेपीच्या विरुद्ध जर कल दिला तर अशा वेळी बंटी शेळके तिथे शिवरली निवडून येतील. आम्ही तुम्हाला सांगतोय की मध्य नागपूर जो मतदारसंघ आहे तिथे तिहेरी लढत आहे. तिहेरी म्हणजे कोण? एक बंटी शेळके जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, महायुतीचे प्रवीण दटके आहेत, आणि अपक्ष जे आहेत ते रमेश पुणेकर आहेत, जे हलबा समाजांनी पैसा गोळा करून त्यांना उभं केलेलं आहे. तर या मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जो निकाल येणार त्या निकालाकडे तर सर्वांचं लक्ष राहणार, पण विजय कोण होणार ते सध्या कोणीच सांगू शकणार नाही. काटेकी टक्कर मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. पूर्वचं काय राहणार? नाही, पूर्वमध्ये नक्कीच मी पहिल्या दिवसापासून तिथे जे सर्वे करत आहोत, पूर्वमध्ये कृष्णा खोपडेजीचं जे आहे तिथे वर्चस्व आहे. आणि आता यावेळेस पूर्व नागपूरमध्ये आम्हाला राहण्याचं चिन्ह, आणि कृष्णा खोपडे हे पूर्व नागपूरमधून निवडून येतील. दुनेश्वर पेठेचं काय आहे तिथे? नाही, दुनेश्वर पेठे जे आहे तिथे कुठे कमजोर पडत आहेत? तिथे आभा पांडे पण आहे. हो, आम्हाला अभय पांडेचं, दुनेश्वर पेठेपेक्षा आम्हाला आभा पांडेचं नाव तिथे बरेचशा मतदारांनी घेतलं, तर आभा पांडे सुद्धा तिथे मतदान घेणार आहे. त्याच्यामुळं यांच्या लढाईमध्ये कृष्णा खोपडे हे सिवरली तिथे आहे.
पूर्व जे विधानसभा क्षेत्र आहे, पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा पूर्व विधानसभा क्षेत्रातून भाजपला सर्वाधिक मतदान झालेलं होतं. म्हणून पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये जे कृष्णा खोपडे आहेत ते विजयाच्या मार्गावर आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर आहे. म्हणजे ते जिंकू शकतात. एकूणच पश्चिम मतदारसंघामध्ये जे आहे विकास ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचेही उमेदवार आहेत. वंचित बहुजन आहे, अपक्ष आहे आणि अपक्षचे जे जिचकार आहेत, जिचकार महत्वाचे ठरतात. आणि भारतीय जनता पक्षाचे सुधाकर कोडे आहेत. काय वाटते तुम्हाला, काय परिस्थिती आहे तिची पश्चिम मध्ये? जेव्हा आम्ही तिथे फिरलो तेव्हा पश्चिम मधली एक परिस्थिती थोडीशी आम्हाला थोडी वेगळी दिसली. पश्चिम मध्ये नेमकं झालंय काय, तिथे पश्चिम मधलं काँग्रेसचा उमेदवार पॉवरफुल आहेच, विकास ठाकरे, यात काही दुमत नाही आहे. आणि तिथे सुधाकरजी कोहळे यांना बाहेरून आणून तिथे सुधाकरजी कोहळे यांना आणून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे बरेचसे तिथले काही भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा तिथे नाराजी आम्हाला दिसून आली. पण एकंदरीतच जे नरेंद्र जिचकार आहेत त्यांनी मोठी तिथे सुरुवातीपासूनच आपली पकड बनवून ठेवलेली आहे. प्रचारातही सुद्धा आघाडी मारली, तरुणांमध्ये सुद्धा ते आहे लोकप्रिय. अशा वेळेस म्हणजे जिचकार आपले मतं घेतील. आणि प्लस वंचित बहुजन आघाडीचे यश गौरखेडे जो आहे हा चेहरा युवा चेहरा आहे आणि लोकांमध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी तो सक्रिय राहतात. अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुद्धा यावेळेस थोडा तिथे प्रॉम्प्टच आहे. वंचित बहुजन आघाडी नरेंद्र जिचकार आणि एक राजा बेग म्हणून मुस्लिम उमेदवार आहे, त्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रॅली तिथे निघाली होती. आता हे तीनही उमेदवार जे आहे हे काँग्रेसच्या मतामध्ये डिवायडेशन करणार आहे. अशा वेळी या तिन्ही उमेदवारांना जर काँग्रेसच्या मतामध्ये डिवायडेशन जर मोठ्या प्रमाणात केलं तर नक्कीच या ठिकाणी विकास ठाकरे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. मी तुम्हाला सांगेल की पश्चिम नागपुरामध्ये राजा बेग बिलकुल हे एक मुस्लिम एक चांगला चेहरा आहे. एक ते समाजासाठी लढवय्या हा चेहरा आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे गौरखेडे हे सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. आणि नरेंद्र जिचकार हे तरुणांचे लोकप्रिय उमेदवार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगेल की इथे जे आहे विकास ठाकरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना फटका बसू शकतो संभावित. बरोबर, 23 तारखेला आपल्याला माहिती आहे. आणि ते 23 नोव्हेंबरला माहीतच पडेल. पण एकूणच मी तुम्हाला सांगेल की या पश्चिम मतदार क्षेत्रामध्ये काटेकी टक्कर जरूर है. आणि ती काटेकी टक्कर म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये काटेकी टक्कर आहे. जो जिंकून येईल या पश्चिम मतदारसंघात तो कमी मताधिक्याने एकदम कमी. आणि एकूणच दक्षिण पश्चिम मतदारसंघाची जर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये काही प्रमाणात फडणवीस यांच्या संदर्भात लोकांची नाराजी आहे. जसं आम्ही सोनेगाव भागामध्ये गेलो होतो तर तिथं नाराजी दिसून आहे. साहजिकच काही छोटे मोठे जे अतिक्रमण निघाले राहतात त्याच्या संदर्भात एकंदरीतच नाराजी तर राहतेच. पण दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आम्ही फिरलो तर देवेंद्र फडणवीस हे सिवर्ली त्या ठिकाणी पुन्हा बाजी मारताना या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. ते बाजी सुद्धा त्या ठिकाणी मारतीलच. एकूणच मी सांगेल की दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये प्रफुल्ल गुडदे पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तिथे एक भांगे जे आहेत विनय भांगे जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते महायुतीचे उमेदवार आहेत. इथे महायुतीचे उमेदवार जे आहेत देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, गृहमंत्री सुद्धा आहेत, ते बाजी मारताना दिसत आहे. परंतु 23 नोव्हेंबरलाच कळेल की दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा आमदार कोण. दक्षिण नागपूरचा जर विकास केला म्हणजे माफ करा, दक्षिण नागपूरचा जर विचार केला तर कोण बाजी मारणार. दक्षिण नागपूरमध्ये आमच्या मतानुसार जेव्हा आम्ही दक्षिण नागपूरमध्ये फिरलो आणि लोकांसोबत भेटलो बोललो तर त्यांनी सरळ एकच नाव सांगितलं आहे, गिरीश पांडव यांचं. म्हणजे महाविकास आघाडीचे जे गिरीश पांडव आहे, मागच्या वर्षी सुद्धा त्यांना 3-4 हजार मतांच्या फरकाने ते
पराभूत झालेले होते. पण यावेळेस थोडं चित्र वेगळं असल्यामुळं आणि नागपूरमध्ये प्रियंका गांधीचे रोड शो झाला, राहुल गांधी आले, अच्छा याचा प्रभाव पुन्हा त्याच्यामध्ये पडताना दिसून येत आहे. आणि यावेळेस जो आहे भारतीय जनता पार्टीला दक्षिणमधून जो आहे म्हणजे तिथे फटका बसण्याची दाट शक्यता आहे. ग्रीस पांडव मोहन मते हे महायुतीचे मोहन मते आहेत. त्या ठिकाणी ग्रीस पांडव हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे आमच्या मते, आमच्या सर्वेनुसार. एकूणच आम्ही जे तुम्हाला सांगितलं ते नागपूर शहरातील या 6 मतदारसंघातील आम्ही तुम्हाला हे चित्र सांगितलं की कोण बाजी मारू शकतो. उत्तर नागपुरामधनं महाविकास आघाडीचा उमेदवार हे बाजी मारू शकतात. दक्षिणमधनं महाविकास आघाडीचे उमेदवार बाजी मारू शकतात. मध्यमधनं महाविकास आघाडीचे उमेदवार बाजी मारू शकतात. म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर नागपूर शहरामध्ये महायुतीला महायुतीचे 3 उमेदवार निवडून येऊ शकतात आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार, म्हणजे 50-50 हे नागपूर शहरामध्ये असू शकते. भारतीय जनता पार्टीला एका सिटीचा होऊ शकते. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये काय नाही, नक्कीच आपण नागपूर जिल्ह्यामध्ये, मी पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहे. आपण काटोल पासून सुरुवात करूया. बरोबर. काटोलमध्ये जेव्हा आम्ही तिथे ग्राउंड रिपोर्ट केला त्यावेळेस चक्क अनिल देशमुखांवर ही नाराजी दिसून आली. म्हणजे सलील निवडणूक हे अनिल देशमुखांच्याच नावावर झाली तिथे. सलील देशमुख चेहरा म्हणजे त्यांच्यावर हल्लाही झाला नाही, सांगतो ना. आता तिथे कालची आपण बातमी बघितलेली आहे. अनिल देशमुख सभेमधून परत येत असताना त्यांच्यावर तिथे हल्ला झालेला. तर त्या हल्ल्यामुळे तिथलं चित्र एकदम बदललेलं आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला तिथे भाजपाने जे उमेदवार दिलेले आहे चरणसिंग ठाकूर हे मायनॉरिटीज मधून येत असल्या कारणानं तिथला कुणबी जो मतदार आहे, भाजपचा स्वतः भाजपचा कुणबी मतदार, आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली, भाजपच्या कुणबी मतदार सुद्धा, पण ते सुद्धा त्यांच्यावर नाराज होती. त्यांचं म्हणणं एक होतं की इथे कुणबी मतदार म्हणजे आमदार चेहरा द्यायला पाहिजे होता भाजपचा, त्यांनी तो त्या ठिकाणी दिला नाही. जसं मागच्या वेळेस त्यांनी तिथून आशिष देशमुख सुद्धा निवडून आले होते. तर यावेळेस मात्र चरणसिंग ठाकूरला तिकीट दिल्यामुळे तो यावेळेस जो तिथं समाजाचा जो आहे तो कल जो होता समाजाकडेच होता. पण एकंदरीतच मतदारांचा कौल हा जो आहे अनिल देशमुखांच्या विरोधात आम्हाला तिथं बघावेच मिळा. पण नेमकं त्या ठिकाणी जो काल जो अनिल देशमुखावर हल्ला झाला, अनिल देशमुख गृहमंत्री आहे, पूर्व गृहमंत्री आहे, आणि अशा मोठ्या व्यक्तीवर जर समजा हल्ला होत असेल तर तो चौकशीचा भाग आहे. कोणी केला, काय केला, तो सरकार चौकशी करत बसेल. पण ऐन निवडणुकीच्या ऐन तोंडावर जर समजा ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात असेल तर अशा वेळेस समाजाचा कौल जो आहे तो एक बदललेला जातो. बरोबर. आणि म्हणून तिथे जो काटोलमध्ये जे आहे बाजूच एकदम पलटून गेली. बरं. आणि सलील देशमुख तिथून निवडून येण्याची दाट शक्यता आहे. एकूणच सांगेल, काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर हे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, भाजपचे जुने कार्यकर्ता आहेत आणि बलाढ्य असे ते उमेदवार तिथे भारतीय जनता पक्षाने महायुतीने दिलेले आहे. परंतु अनिल देशमुखांवर जो म्हणजे हल्ला झालेला आहे त्यामुळे कुठेतरी चरणसिंग ठाकूर जे महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत ते मागे पडलेले आहेत. आणि महाविकास आघाडी जे सलील देशमुख तिथे जे उमेदवार आहेत ते बाजी मारताना दिसत आहे. कारण आम्ही त्या मतदार क्षेत्रामध्ये फिरलेलो आहोत, म्हणून काटोलमध्ये चित्र वेगळं होतं, परंतु अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यामुळे चित्र बदललेलं आहे. हिंगण्याची परिस्थिती काय राहणार? हिंगण्याची परिस्थिती आम्ही पहिल्याच दिवशी ग्राउंड रिपोर्ट केला होता. तो आमचा ग्राउंड रिपोर्टच रमेश बंग यांच्या बाजूने गेला होता. पण लोकांमध्ये जे आहे एक पुन्हा एक संभ्रम होता की समीर मेघे हे निवडून येतीलच असं लोकांमध्ये होतं. पण जेव्हा आज निवडणूक झाली आणि आज निवडणुकीच्या वेळेस बोगस मतदानाचं चित्र समोर आलं,
काही शाळकरी मुली जे आहे ते मतदान त्या करताना मतदान दिसले. म्हणजे मतदानात आल्या हो. आणि ते हा सकाळचा एक घटना एपिसोड आहे आणि ते बरोबर. व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाले. बरोबर. त्या व्हिडिओचा एक विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आम्हाला. परंतु असंही बोललं जात आहे की सकाळपर्यंत तिथे जे बोगस मतदान आहे ते 8 ते 10 हजार झालं असं तेथील म्हणजे जे आपण जे चित्र बघितलं तेथील. मग तसं मग अशा वेळी मग काय अशा वेळी म्हणजे हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये घोड जो झालेला आहे मतदानाचा. बिलकुल. रमेश बंग जे आहे यांचं कॅडर मतदान 50-60 हजार त्यांचं स्वतःचं वैयक्तिक मतदान आहे. आता मागच्या निवडणुकीचा जर विचार केला तर बंग सोबत काँग्रेस आणि शिवसेना नव्हती. काँग्रेस आणि शिवसेना बिलकुल नव्हती. त्याच्यामुळं त्यांचा पराभव झाला. पण यावेळेसची बाजू अशी आहे, काँग्रेस त्यांच्यासोबत आहे, शिवसेना त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसचे मतं आणि शिवसेनेची मतं प्लस करून जर समजा रमेश बंग यांना एक गठ्ठा मिळाली असेल, मिळाली असेल तर या विधानसभामध्ये रमेश बंग यांचा विजय निश्चित मानला जाईल. आणि बहुजन आघाडी पण आहे इथे आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार सुद्धा आहे. पण अशा वेळी आज आम्ही यामध्ये फिरलो आहे, जे काही वंचित बहुजन आघाडीचे कॅडर होत आहेत ते त्यांना मिळणार आहे. जे बहुजन समाज पार्टीचे जे काही कॅडर होत आहेत त्यावेळेस त्यांना मिळणार. मागच्या वेळेस तेवढेच मिळाले, त्यापेक्षा थोडे 1-2 हजार वाढले किंवा कमी होईल तर त्याचा मात्र परिणाम होणार नाही. पण जर समजा जे कार्यकर्त्यांनी जे व्हिडिओ व्हायरल केले जे बोगस मतदानाचे व्हायरल, अशा वेळेस बोगस मतदानाचा जर भर जर जास्त झाला असेल मागच्या वर्षी सारखाच, तर मग समीर मेघे हे पण बाजी मारू शकतात. पण एकंदरीतच जर आजची आम्ही 5 म्हणजे मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत आम्ही परिस्थिती पाहिली तर हिंगण्यामध्ये ही काट्याची टक्कर दिसून आली. एकूणच सांगेल मी तुम्हाला की हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये बोगस मतदान झालं असं जे म्हणजे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ता किंवा मतदार आहे यांच्यामध्ये ही चर्चा होती आणि तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. म्हणूनच या विधानसभा म्हणजे हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये रमेश बंग हे बाजी मारू शकतात, परंतु काटेकी टक्कर हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये काय राहील परिस्थिती? कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा काटेकी टक्करच आहे. कशा प्रकारे? कारण तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पण आम्ही जेव्हा लोकांपर्यंत गेलो, लोकांसोबत बोललो, त्यांना मुद्दे विचारले, त्यांनी मुद्दे सांगितले. महागाईचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, हे सगळ्या युवकांनी आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला सांगितलं आहे. आणि ती नाराजी आहे. आणि अशा वेळी जो पूर्वीचा भाजपचा मतदार आता जो काँग्रेसमध्ये जर यावेळेस ट्रान्सफर झाला तर तिथे मात्र कामठीमध्ये काट्याची टक्कर आहे. तिथे कोण निवडून येईल हे सांगता नाहीत. काट्याच्या टक्करमध्ये आपल्याला सांगता नाही येणार. बरोबर. कारण बावनकुळे जे आहे हा मोठा चेहरा आहे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहे. मागच्या वेळेसही सुरेश भोयर हे थोड्याफार प्रकारे पराभव झाला. पण एकंदरीतच हे जे मुद्दे समोर जर चालले तर मात्र तिथे काही होऊ शकतो. कामठीमध्ये कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे ते महायुतीचे उमेदवार आहेत. सुरेश भोयर हे जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या दोघांमध्येच टक्कर आहे. परंतु इथे जी टक्कर झालेली आहे ती काटेकीच टक्कर झालेली आहे. 23 नोव्हेंबरला कळेल की कामठी विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण. सावनेरमध्ये काय परिस्थिती राहणार? नक्कीच सावनेरमध्ये सुद्धा खूप म्हणजे तिथे सुद्धा एकदम काटेकी टक्कर झालेली आहे. म्हणजे माझ्या सर्वेमध्ये म्हणजे सुनील केदार माझ्या सुनील केदार नाही, सुनील केदारच्या धर्मपत्नी आहेत त्या अनुजाताई. ते फॅक्टर चालणार नाही का? सुनील केदारचा चेहरा चालणार नाही का? सावनेरमध्ये सुनील केदाराच्या विरोधात कोणी बोलण्याची हिंमत करत नाही. बरोबर. पण जेव्हा मी तिथे ग्राउंड रिपोर्ट केला, लोकांच्या मनातलं मी तिथे जाणून घेतलं, त्यावेळेस जे आहे मतदारांनी स्वतः माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की यावेळेस तिथे जे आहे म्हणजे बदल होईल म्हणून. म्हणजे आशिष देशमुख चेहरा समोर येणार. तिथे आशिष देशमुखचा चेहरा आहे. पण आता काटोलमध्ये जे घडलेलं आहे प्रकरण, त्या प्रकरणाचा इम्पॅक्ट जो आहे तो सावनेरमध्ये पडू शकतो. अच्छा 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 अच्छा. तर म्हणजे तुम्ही जे सांगत आहात
म्हणजे तिथे महाविकास आघाडी बिलकुल बाजी सुरुवातीला मग मी सुद्धा सांगत होतो की म्हणजे सावनेर ही जो गड आहे सुनील केदारांचा गड आहे हा म्हणजे यावेळेस म्हणजे पडणार आहे म्हणून. पण काटोलचं जेव्हा प्रकरण झालं तो जो आहे इम्पॅक्ट तो सावनेरमध्ये पडेल ना. आता त्याचा इम्पॅक्ट मोठा पडून जो आहे तिथे सुनील केदार सुद्धा बाजी मारू शकतात नक्की. म्हणजे सुनील केदारच्या पत्नी आहे, सुनील केदारच आहे. सावनेर मध्ये जे कद्दावर नेते आहेत सुनील केदार त्यांच्या पत्नी यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि महायुतीच्या तर्फे तिथे आशिष देशमुख आहे. या काटोल सावनेर हा म्हणजे जवळपास जवळजवळ असलेला मतदारसंघ आहे, विधानसभा क्षेत्र आहे. जे काटोलला जी अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला त्याचे पडसाद सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये पडू शकतात आणि सुनील केदार यांच्या ज्या पत्नी आहेत, ज्या धर्मपत्नी आहेत, ते निवडून येण्याची दाट शक्यता आहे. परंतु 23 तारखेलाच कळेल की सावनेरचा आमदार कोण. उमरेडमध्ये काय परिस्थिती आहे? उमरेडमध्ये शिवरली आहे. उमरेडमध्ये महाविकास आघाडीचे जे संजय मेश्राम आहे ते शिवरली त्या ठिकाणी यावेळेस बाजी मारताना दिसलेलं आहे. आम्ही जेव्हा उमरेडमध्ये गेलो तेव्हा एकच सांगितलं की काँग्रेस सुद्धा पारवेच आणि बीजेपी सुद्धा पारवे पारंपरिक पारवे चालत तिथं आलेले आहे. पण यावेळेस काँग्रेसने तिथे एक वेगळा पत्ता खेळलेला आहे आणि तिथं मेश्राम यांना उमेदवारी संजय मेश्राम यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे यावेळेस उमरेड जे आहे महाविकास आघाडीच्या कब्जामध्ये जाता. मागच्या वेळेस काँग्रेसलाच होतं तसं, पण राजू पारवे यांनी तिकडे पलटी मारल्यामुळं तो आता सुधीर पारवे यांना देण्यात आला आहे. पण सुधीर पारवे आधी आमदार होते, तर म्हणून आता उमरेडची जनता जी आहे ते आता नवीन चेहऱ्याच्या शोधामध्ये आहे. तिथे माझ्या मते तरी उमरेडमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार संजय मेश्राम हा बाजी मारणार आहे. राजू पारवे हे उमरेडचे आमदार होते, ते काँग्रेसचे आमदार होते, परंतु त्यांनी ते भारतीय म्हणजे पलटी मारली त्यांनी आणि ते गेले शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाकडे गेले लोकसभेमध्ये. त्यामुळे उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये तिथचे जे मतदाता आहेत ते नाराज आहेत. कारण भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत सुधीर पारवे ते सुद्धा अनेकदा आमदार म्हणून तिथे निवडून आले, परंतु महाविकास आघाडीने यावेळी नवीन चेहरा दिलेला आहे संजय मेश्राम म्हणून. आणि त्या क्षेत्रामध्ये संजय मेश्राम हे प्रसिद्ध आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचणारा हा चेहरा आहे. म्हणून संजय मेश्राम आणि महाविकास आघाडीने संजय मेश्राम यांनाच उमेदवारी दिल्यामुळे तिथे बाजी फक्त आणि फक्त संजय मेश्राम मारू शकतो असं आम्ही म्हणत नाही, तेथील मतदातांचं आमचा पण सर्वे तोच आहे. आणि अच्छा, WH न्यूजचा सर्वे आहे, WH न्यूजचाही सर्वे आहे की संजय मेश्राम म्हणजे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते बाजी मारू शकतात. परंतु 23 नोव्हेंबरलाच कळेल की उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण. एकूणच आम्ही जे चर्चा केलेली आहे ती आम्ही नागपूर ग्रामीण आणि शहरातील जे विधानसभा क्षेत्र आहे त्यावर आम्ही चर्चा केलेली आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये काटेकी टक्कर म्हणजे आहे असं कळलेलं आहे. नाही, आता तेथे कसं आहे, तिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना, बरं, धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी तिथे लढत ठेवली होती. पण मात्र नेमकीच तिथे राजेंद्र मुळक अपक्ष यांनी अपक्ष हे उभे राहिलेले आहे. तुमचे चंद्रपाल चौकसे हे अपक्ष आहे, आणखी कोणीतरी कृपाल म्हणून अशी उमेदवार. म्हणजे काँग्रेसचे जे 3-4 उमेदवार त्या ठिकाणी मैदानमध्ये आहे. अशा वेळेस त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म हा पाळलेला नाही. बरं, महाविकास आघाडीचा धर्म पाडलेला नाही. राजेंद्र मोडक यांना पक्षातून निष्कासित केलं, पण तरी त्यानंतरही तिथे सुनील केदार झाले, तिथनं श्याम बर्वे झाले, तिथनं रश्मी बर्वे झाले. ह्या राजेंद्र मोडकसाठी त्यांनी खुलेआम प्रचार केला, राजेंद्र मोडकसाठी प्रचार केला.
म्हणून अशा वेळेस तिथे जे लढत जे आहे ते लढत तिरंगी लढत होताना दिसत आहे. आता आपण एक साधा विचार करूया, म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी तिथे लढत आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे, तिथं उमेदवार त्यांनी बंडखोरी केलेली आहे. अशा वेळेस जर गणित जोडलं बाजी तर सरळ सरळ बाजी आशिष देशमुख मारताना आम्हाला दिसत आहे. निश्चितच. एकूणच रामटेक विधानसभा क्षेत्रासंदर्भात जर आपण चर्चा केली तर रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये तिहेरी लढत दिसत आहे. इथे अपक्ष जे उमेदवार आहेत, राजेंद्र मुळक आहेत, दोन्ही शिवसेनामध्ये आशिष देशमुख आणि शिंदे गटांची जे शिवसेना म्हणजे आशिष देशमुख आणि उद्धव ठाकरे गटांची शिवसेना, या दोघांमध्ये लढत आहे. म्हणजे एकूण तिथे आशिष देशमुख बाजी मारू शकतात, परंतु अपक्ष जे उमेदवार आहेत राजेंद्र मुळक त्यांचं पारडं सुद्धा भारी दिसत आहे. या रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये चित्र वेगळंही असू शकतो. तुमच्यामध्ये सांगली सारखं होऊ शकतं, म्हणजे सांगली सारखं होऊ शकतो. अपक्ष जे उमेदवार आहे राजेंद्र मुळक, तिथे मतदारांचा जो कौल होता, म्हणजे मी ज्यावेळी त्या रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये गेलो तर तिथे जे मतदारांचा जो कौल होता तो राजेंद्र मुळक यांच्याकडे आम्हाला दिसला. दोन शिवसेनेच्या भांडणांमध्ये राजेंद्र मुळक यांचा फायदा होताना रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये दिसत आहे. एकूणच सांगायचं झालं तर रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये संभावित राजेंद्र मुळक हे बाजी मारू शकतात. महाराष्ट्रामध्ये कोण किती म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाही, एक शॉर्ट मध्ये सांगा किती घेऊ शकतात, म्हणजे किती सीटांवरती राहू शकतात? सीटा 288 सीटा आहे. बिलकुल 288 एकूण सीटा महाराष्ट्रामध्ये आहे. 3 पक्ष एका इकडे आहे, 3 पक्ष पुन्हा एका इकडे आहे. पण मतदारांनी मतदान करताना सुद्धा खूप विचारपूर्वक मतदान केलं आहे. काय होतं की निवडून तर देतात, पण मग निवडून आल्याच्या नंतर तो आमदार कुठे राहतो याची काही कुणाला म्हणजे गॅरंटी नसते, राहत नाही. हे आपण या 2.5 वर्षामध्ये बघितलंच आहे सगळ्यांनी. तर यावेळेस जे या निवडणुकीमध्ये जे आहे, जर समजा जरांगे पाटलांचा काय रोल, जरांगे पाटलाचा जो परिणाम जो आहे तो तिकडे मराठवाड्यामध्ये नक्की पडेलच. त्याच्यामध्ये जे आहे महायुतीला थोडा फटका बसण्याची मोठी दाट शक्यता आम्हाला दिसून आली आहे मराठवाड्यामध्ये. पण अशा वेळेस जे आहे म्हणजे काट्याच्या टक्करमध्ये जे आहे दोघांचंही पारडं या ठिकाणी आम्हाला जड दिसत आहे. म्हणजे असं म्हणता नाही येणार की यांना किती मिळणार त्यांना किती म्हणून. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. विदर्भामध्ये बच्चू कडू यांची तिसरी आघाडी सुद्धा आहे. बिलकुल आहे. तर बच्चू कडूंचं काय वर्चस्व राहणार आहे विदर्भामध्ये? विषय आपण हॉट सीटच घेऊ. बच्चू कडूची सीट आहे, बटनेराची रवी राणाची सीट आहे, तिकडं चिमूर आपलं बल्लारपूर आहे, ब्रह्मपुरी आहे. म्हणजे हॉट सीट जी आहे, नाना पटोलेंची साकोली आहे, मी गेलो आहे त्या ठिकाणावर, गोंदिया आहे वगैरे. बच्चू कडूंची सीट सुरुवातीला मला तिथे एकदम क्लिअर दिसलेली आहे बच्चू कडू, कारण तिथला जो महत्वाचा तिसरी आघाडीच काढलेली आहे. तिसरी आघाडी आहे, पण महत्वाची ती स्वतःची सीटवर तिथूनच सुरुवात करू तिथलं. तर तिथे क्लिअर होताना दिसलेली आहे. पण एकंदरीतच बच्चू कडूंनी लोकसभेमध्ये जो गेम खेळला आहे, लोकसभेमध्ये एक आपला स्वतःचा उमेदवार टाकून लोकसभेमध्ये नवनीत राणाला जो हरवण्याचा तिथं जे एक गेम खेळला आहे, त्याबद्दल तिथे जे आहे लोकांची म्हणजे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची एक नाराजी तिथे दिसून आहे. पण भारतीय जनता पार्टीचे एक कॅन्डिडेट आहे, पण ते तेवढे पॉवरफुल नाही आहे जेवढे बच्चू कडूला कॅन्डिडेट पॉवरफुल पाहिजे होते. म्हणून काँग्रेसचे तिथे बबलू देशमुख आहे. बबलू देशमुख हा चेहरा पॉवरफुल तिथे चेहरा दिसून येतो. आता अशा वेळेस जे आहे तिथे काही आम्ही लोकांसोबत गुप्त भेट घेतली, बोलणं केलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून. तर त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं आलं आहे की आम्ही यावेळेस
भारतीय जनता पार्टीला मतदान न करता आम्ही काँग्रेसला मतदान करू. बरं. का बरं तुम्ही काँग्रेसला मतदान कराल? तर बच्चू भाऊ कडूंनी लोकसभेमध्ये आमचा उमेदवार पाडला, त्यामुळे आम्ही आता त्यांना पाडण्याचा प्रयत्न करू. असा एकंदरीत तिथल्या जे भारतीय जनता पार्टीचे जे लोक होते त्यांचा कल होता. पण बच्चू कडू म्हटलं की एक नाव आहे, शेतकऱ्यांच्या मनातलं ते एक नाव आहे, एक झटणारा नेता आहे, सर्वसामान्यांसाठी लढणारा नेता आहे, लढवय्या नेता आहे, विधानसभेत बोलणार नेता आहे. अशा वेळेस बच्चू कडू जे आहे तिथून मला थोडस हारणार नाही, बाजी मारतील असं मला. पण एकंदरीत मग भाजपवाल्या नेत्यांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी जर काँग्रेसकडे दिला तर मग तिथे थोडस काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. बच्चू कडूचं झालं हे उदाहरण. बरोबर. एकूणच सांगेल, हे आमच्या सोबत जे होते ते विजय खवसे सर आहेत, जे WH न्यूजचे संपादक आहे. आम्ही दोघांनीही विदर्भामध्ये आणि विशेष करून नागपूर जिल्ह्यामध्ये कोण बाजी मारणार या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. एकूणच चर्चेमध्ये कळलेलं आहे की विदर्भ म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ना, विदर्भातलं आपण मागच्या वेळेचं उदाहरण घेऊया. ते जवळपास 29-30 जागा भारतीय जनता पार्टीने मिळवल्या होत्या. 15 जागा जे आहे ते काँग्रेसने मिळवल्या होत्या आणि 4 जागेवर शिवसेना म्हणजे उबाटा, त्यावेळेस एकंदरीत शिवसेना होती. बरोबर. तो उबाटा 6 जागेवर जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती, काही अपक्ष सुद्धा त्यामध्ये होते. यावेळीच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर आपण थोडाफार झटका पडू शकतो भारतीय जनता पार्टीला. जास्त पडण्याची शक्यता वाटत नाही, पण थोडाफार भारतीय जनता पार्टीला म्हणजे विदर्भात सुद्धा झटका पडण्याची शक्यता आहे. एकूण 62 मतदार क्षेत्र आहे विदर्भामध्ये. 62 पैकी किती म्हणजे जागी बाजी मारू शकते? 62 पैकी महायुतीचं जर म्हटलं तर भाजपचा इथं प्रस्ताव जास्त आहे ना महायुती म्हटल्यापेक्षा. तर भाजपचा जो म्हणजे 29-30 पेक्षा जे आहे 2-4 सीटा कमी होताना त्याला दिसत आहे. म्हणजे 25 पर्यंत ही विदर्भात भारतीय जनता पार्टी राहू शकते आणि 3-4 सीटा जी आहे ही फायदा म्हणजे काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडी दाट शक्यता आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे गट पडल्यामुळे त्याच्यामध्ये जे विभागणी झालेली आहे मताची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काटोलची सीट आहे ते तर येणारच निवडून आहे. तर याच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीपेक्षा काँग्रेस विदर्भामध्ये यापेक्षा जास्त सीटा घेण्याची शक्यता आहे. निश्चितच ही आम्ही चर्चा केलेली आहे आणि मतदान संपल्यानंतरची ही चर्चा आहे. आज मतदान संपलं ना, आम्ही चर्चा केली. एकूणच मतदारांचा कौल काय, कुणाला मतदान गेलेलं, कुणाचं पारडं भारी आहे, हे आम्ही या चर्चेमध्ये या विषयावरच आम्ही चर्चा केलेली आहे. एकूणच मी तुम्हाला सांगेल की विदर्भामध्ये एकूण 62 जे आहेत ते विधानसभा क्षेत्र आहेत. त्यापैकी 25 जे आहेत, जे 25 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती ही बाजी मारू शकतो आणि जे उर्वरित जे मतदार क्षेत्र आहे तिथे महाविकास आघाडी बाजी मारू शकतो. म्हणजे विदर्भातही महाविकास आघाडी यांचं जे पारडं आहे ते भारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे ते विशेष करून मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांचं जे वर्चस्व आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी आंदोलन केलं त्याचाही फटका महायुतीला मिळू शकतो. म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लहर दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लहर दिसत आहे. 23 नोव्हेंबरला कळेल. नाही, नक्की 23 नोव्हेंबरला हे चित्र तुम्हाला स्पष्टच कळेल. 23 नोव्हेंबरला तुम्हाला कळेल. आम्ही सुद्धा लाईव्ह राहू. महाराष्ट्रामध्ये महायुती की महाविकास आघाडी, लाडक्या बहिणींनी किती साथ दिला महायुतीला ते 23 नोव्हेंबरलाच कळेल. तोपर्यंत आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज, WH न्यूज.
आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. 23 नोव्हेंबरला WH न्यूज आणि IBM TV9 ही अपडेट पावलोपावली देत राहील आणि कोण बाजी मारणार हे तर 23 नोव्हेंबरला कळेलच, परंतु मतगणनेच्या अपडेट WH न्यूज आणि IBM TV9 मध्ये हे लाईव्ह राहणार आहे. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका दोन्ही चॅनलला, WH न्यूज आणि IBM TV9 या दोन्ही चॅनलला. कारण 23 नोव्हेंबरला आम्ही सटीक म्हणजे न चुकणार असं आम्ही म्हणजे रिझल्ट आम्ही सगळे रिझल्ट तुम्हाला सर्वे कोण कुठून आलं ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आमच्या या दोन्ही चॅनलशी लाईक आणि जुळून राहा आणि लाईक सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. नमस्कार.